जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांचे चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे. आपणा सर्वांचे ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सप्रेम हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 29वा दिवस. नेहमीप्रमाणे आपण संत श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊन आजच्या या ग्रंथ वाचनाची सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती चे वाचन करूया. ही फलश्रुती संत श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात प्रथम दशकात प्रथम समासात वर्णिलेली आहे. तर या फलश्रुतीचे आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच हा ग्रंथ जो नेहमी श्रवण करेल त्याच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. मागील भागात आपण दशक दुसरा समास 6वा तमोगुण लक्षण या समासातील ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 यांचे मराठीतील
अनुवादासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचे वाचन करायला सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10वी ओवी संपल्यानंतर लगेचच किडामुंगी या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. किडा मुंगी आणि स्वापद यांचा करू आवडे वध, अत्यंत जो कृपामंद तो तमोगुण. स्त्री हत्या, बाळ हत्या, द्रव्या लागी ब्रह्महत्या, करू आवडे गोहत्या तो तमोगुण. पिसाळाचे नी नेटे, विष घ्यावेसे वाटे, परवध मनी उठे तो तमोगुण. अंतरी धरुनी कपट, पराचे करी तळपट, सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण. कलहो वावा ऐसे वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण. युद्ध देखावे ऐकावे, सर्वे सवे युद्धाची करावे, मरावे की मारावे तो तमोगुण. मत्सरे भक्ती मोडावी, देवालये बिघडावी, पळती झाडे तोडावी तो तमोगुण. सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती तो तमोगुण. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीवमात्रांस देणे खेद, करू आवडे अप्रमाद तो तमोगुण. अग्नि प्रळय, शस्त्र प्रळय, भूत प्रळय, विष प्रळय, मत्सरे करी जीवक्षय तो तमोगुण. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील ओव्या आपण पुढच्या भागात पाहू. आता आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचे मराठीतील अनुवाद वाचूया. या पृष्ठावरील 11व्या अंकापासून 11व्या ओवीस सुरुवात होत आहे. तर तिथून आपण वाचण्यास सुरुवात करू. किडा मुंगी किंवा अन्य प्राणी यांची, पशु पक्ष्यांची किंवा मनुष्याची हिंसा करण्याची आवड असते आणि ज्याला दया कसली ती नसते तो तमोगुणी होय. स्त्री किंवा बालक यांचा प्राण घेणे, द्रव्यासाठी ब्राह्मणाचा जीव घेणे, गोहत्या करणे वगैरे कृत्ये ज्यास आवडतात तो तमोगुणी होय. पिसाळा म्हणजे चेव, चीड येऊन विष घेण्याची इच्छा होते, दुसऱ्याचा नाश करण्याच्या कल्पना मनात येतात तो तमोगुणी होय. अंतःकरणात कपट ठेवून दुसऱ्याचे वाटोळे करतो, जो नेहमी मस्त व उन्मत्त असतो तो तमोगुण. भांडण तंटे व्हावेत असे वाटते, कुस्ती खेळावी असे वाटते, कलहाची मारामारीची हौस वाटते, अंतःकरणात द्वेष उत्पन्न होतो तो तमोगुण. युद्ध पहावे, युद्धाच्या गोष्टी ऐकाव्या, स्वतः युद्ध करावे, दुसऱ्याला मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटते तो तमोगुण होय. मत्सराने दुसऱ्याच्या भजन पूजनात विघ्न करावे, देवळे फोडावी, फलपुष्पांची झाडे तोडावी तो तमोगुण. चांगली म्हणजे पुण्याची कामे आवडत नाही, अनेक प्रकारचे दोष करण्याची आवड असते, पाप करण्याची भीती चित्ताला वाटत नाही तो तमोगुण. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद करणे म्हणजे ब्राह्मणांस पूर्वजांनी दिलेले वतने, अग्नहार, वर्षासने बंद पाडणे, ब्राह्मणाची वृत्ती, वतन पोषणाचे मार्ग उडविणे, प्रत्येक प्राण्यास दुःख देणे,
प्रमाद करावासा वाटणे तो तमोगुण. आगी लावणे, शस्त्रे घेऊन हाणामाऱ्या करणे, दुसऱ्यावर भूते घालणे किंवा विष प्रयोग करणे, मत्सराने जीवांचा नाश करणे हा तमोगुण. इथेच आपण थांबत आहोत. पुढील ओव्यांचे वाचन आपण पुढील भागात पाहू. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण संत शिरोमणी श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाचा समारोप करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, शिष्टापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.